नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावरून वादळ उठलं आहे आणि त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई पण झालेली आहे. अगदी परदेशातून सुद्धा धमक्या कशा आल्या, फतवे कसे निघाले ते सगळ्या तुमच्या समोर आहे. आम्ही पण अॅनालायझरवरती हे अनुषंगानं काही व्हिडिओ केले आहेत. पण आता या निमित्तानं जो एक परत मुद्दा समोर येतो आहे तो थोडासा वेगळा आहे. नुपूर शर्मांचं वैयक्तिक पातळीवरती जे काही नुकसान झालं म्हणजे त्यांची चूकच काय मुळात, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता जे चर्चा करतायत नुपूर शर्मा यांनी कुठलीही असभ्य भाषा वापरलेली नाही, कुठेही शिवी कोणाला दिलेली नाही, अश्लीलता कुठेही नाही. त्या एरवी सभ्य बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी जे संदर्भ दिले ते हदीस आणि कुराणमधलेच आहेत. प्रेषितांच्या संदर्भामध्ये, मोहम्मद पैगंबरांच्या संदर्भामध्ये 6 वर्षाच्या मुलीशी विवाह कसा केला असा जो तो मुद्दा आहे. आणि हा नुपूर शर्मा यांनी मनानं शोधून काढलेला नाहीये किंवा त्यांनी कुठं कुतर्क लावलेलं असं नाही. हे क्लिअर कट स्वच्छपणे हदीस आणि कुराणमधले संदर्भ घेऊनच विचारलेलं आहे की अशा ज्या काही तुमच्या धर्मातल्या गोष्टी त्याचं तुम्ही काय करणार असा तो मुद्दा आहे. आणि तेही केव्हा की जेव्हा हिंदू धर्मामधल्या अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये टीका केली जात असताना असभ्य भाषेत नुपूर शर्मा यांनी कुठेही असभ्य भाषा वापरली नाही. आता मला जो उपस्थित करायचा आहे मुद्दा तो असा आहे की त्याच्यामुळे मी म्हणतो की त्यांचं चुकलं ते काय, की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवरती प्राचीन जे सगळे जगभरातले धर्मग्रंथ आहेत त्याच्यातल्या कितीतरी गोष्टी ह्या त्याज्य ठरतात किंवा कालबाह्य ठरतात किंवा निरर्थक ठरतात, गैरलागू ठरतात. असंख्य गोष्टी हिंदू धर्मातल्या सुद्धा होत्या, धर्मग्रंथातल्या नाहीत प्रत्यक्षात, पण पुराणांमध्ये आणि काही अशा कथांमध्ये, दंतकथांमध्ये, रूढी परंपरेत चालत आलेल्या कितीतरी गोष्टी अशा होत्या. पण हळूहळू हिंदू समाजाने नवीन काळाशी जुळवून घेत, तंत्रज्ञानाशी जुळवून घेत, विज्ञानाशी जुळवून घेत काही बदल केले आणि आपल्यातलंही विज्ञाननिष्ठ काय काय गोष्टी आहेत त्या शोधून काढल्या. याच पद्धतीनं ख्रिश्चन धर्माने सुद्धा त्यांच्यामधल्या ज्या काही चूक समजुती होत्या, ज्या विज्ञानाच्या विरोधातल्या किंवा काळाच्या नंतर सिद्ध झालं की हे असं काही नाही, ते त्या बदलल्या. जसं पृथ्वी सपाट आहे ही गोष्ट आता नाही आहे, पृथ्वी गोल आहे. ज्यूंनी केले, बौद्धांनी केले, सगळ्यांनीच धर्मग्रंथाला अनुसरून जे जे आचरण त्यांच्या अनुयायांचं असावं असं सांगितलं जात होतं किंवा धर्मांच्या आज्ञा आहेत म्हणून सांगितलं जात होतं, धर्मगुरूंच्या आज्ञा आहेत म्हणून सांगितलं जात होतं. असंख्य गोष्टी आहेत किंवा त्या ठिकाणच्या एक रूढी परंपरेचा पगडा सर्वसामान्य लोकांवरती असायचा. आदिवासींमध्ये आजही अशा काही चालीरीती आपल्याला विचित्र वाटणाऱ्या पण आहेत, अस्तित्वामध्ये आहेत. या सगळ्यातून बाहेर पडून नवीन कायदा आणि सुव्यवस्था, नवीन घटना, संविधान, जगभरातली दुसऱ्या महायुद्धानंतरची बहुतांश राष्ट्रे जी राष्ट्र म्हणून निर्माण झाली त्या सगळ्यांचा पाया त्यांनी नवीन तयार केलेले घटना, कलम, कायदे हाच आहे. प्राचीन धर्मग्रंथ नाही. धर्मग्रंथांचा आधार घेऊन काही कायदे आणि ते तयार केले असतील ती गोष्ट वेगळी, किंवा अगदी मुस्लिम म्हणतात त्याप्रमाणे शरियाप्रमाणे आमच्याकडे कायदा आहे असं जरी असलं तरी इस्लाममध्ये नसलेल्या कितीतरी गोष्टी सगळ्या कट्टरपंथी इस्लामी देशांनी सुद्धा अवलंबल्या. आता नुपूर शर्मावरती टीका करणारे किंवा हे माजिद हैदरी सारखे तुम्ही बघा, जेव्हा हिजाबचं समर्थन करतात तेव्हा त्यांचा स्वतःचा पोशाख काय असतो. हा पोशाख तुमच्या कुराणमध्ये किंवा हदीसमध्ये सांगितलेला आहे का, किंवा इस्लामला मंजूर आहे का. इस्लामच्या नियमाप्रमाणे पुरुषांचा पोशाख काय असावा. तुम्ही हिजाबची चर्चा करता, पुरुषांचा पोशाख काय असावा किंवा व्याज घेणे हे हराम समजलेलं आहे इस्लाममध्ये. मग सगळा जागतिक आधुनिक जो सगळा अर्थव्यवहार आहे तो इस्लामिक देशांमध्ये कसा चालतो. किंवा प्रत्यक्ष एखादीची प्रतिमेचे दर्शन जे आहे ते पण त्याज्य मानले गेलेले. मग टीव्ही सारखी सगळी म्हणजे उद्योग हा, किंवा आता सोशल मीडियामध्ये जिथे मोठ्या प्रमाणात तुमचे फोटो वापरले जातात, तुमच्या प्रतिमा वापरल्या जातात, व्हिडिओ तयार केले जातात, हे सगळं इस्लामला मंजूर आहे का. नाहीये मंजूर. पण तरीही त्याचा वापर प्रत्यक्ष इस्लाम कट्टरपंथी देशांमध्ये सुद्धा तितक्याच ताकदीनं केला जातो जितका तो गैर इस्लामी देशांमध्ये केला जातो. याच पद्धतीने अजून एक पाऊल पुढे जाऊन जशी चिकित्सा इतर धर्म त्यांच्या धर्म संकल्पना ज्या आहेत की ज्या कालबाह्य आहेत, त्याज्य आहेत, गैरलागू आहेत, त्यांच्यावरती करताना दिसतात, तसं इस्लाममध्ये का घडत नाही. अतिशय मोजका असा वर्ग आहे की जो इस्लामची चिकित्सा करायला तयार आहे, स्वतः इस्लाम असलेला, बाकीच्यांनी करणं वेगळी गोष्ट. नुपूर शर्मा यांनी फक्त त्याच्यामध्येच असलेला प्रश्न समोर आणलेला आहे, मनानं काही आणलेलं नाही. तर इतका गदारोळ का मास. म्हणजे हे एक दाखवतं की ज्या पद्धतीची मानसिकता आधुनिक काळाशी सुसंगत तुमची असायला पाहिजे ती नाही.
ह्याच्या नेमकं उलट जेव्हा जेव्हा इतर धर्मियांच्या संदर्भात काही चिकित्सा केल्या गेली किंवा काही चूक ज्या गोष्टी आहेत त्या दाखवल्या गेल्या, त्या सगळ्यावरती आलेली प्रतिक्रिया ही अशी नव्हती. ज्या पद्धतीची कट्टर प्रतिक्रिया किंवा मध्ययुगीन मानसिकतेतली प्रतिक्रिया म्हणजे डोकं ओढून टाकूत, हात छाटूत, डोळे फोडूत, पाय कापूत वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी कुठल्या रानटी मानसिकतेतून येतात की ज्याच्यामध्ये ही मानवी संस्कृती जी आपण कैक शतकांपासून रुजू पाहत आहोत, 1944च्या नंतर दुसऱ्या महायुद्धानंतर मोठ्या प्रमाणात जगभरामध्ये आधुनिक ज्याला म्हणता येईल असं वारं तयार झालं. नवीन राज्य पद्धती आली, सगळं नवीन तंत्रज्ञान आलं, विज्ञानाची कितीतरी गोष्टी समोर यायला लागल्या आणि याला सगळ्याला अनुषंगानं माणूस पुढं जायला लागला. आणि अशा प्रवासामध्ये अडथळा ठरणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या धर्माच्या बाजूला ठेवल्या गेल्या, तरच ते पुढे जात राहिले. आता आधुनिक काळामध्ये ज्या पद्धतीचे मंदिरं, ज्या पद्धतीचे चर्च, ज्या पद्धतीचे भव्य असे बौद्ध विहार उभारले गेलेत, ते नवीन तंत्रज्ञानाने उभारले गेलेले आहेत. म्हणजे आधी समजा एखाद्या ठिकाणी प्रार्थना म्हणताना फक्त मानवी आवाज वापरला जातो, आता लाऊडस्पीकरचा जो वापर होतो, ज्याच्या आजांवरून एवढा मोठा गदारोळ झाला ती गोष्ट वेगळी. ह्या सगळ्याचा वापर करून घेऊन अगदी धर्मामध्ये सुद्धा धर्माचं आचरण करताना वस्त्र कसे असावेत, किंवा तुम्ही आधी पायी चालत होते याचा अर्थ असा नाही की आता पण पायी चालावं, तुम्ही बैलगाडीचा वापर करत होते म्हणून आता बैलगाडीचा वापर करावा, प्रवासासाठी घोडे वापरले जात होते ज्याचे संदर्भ कितीतरी पुराण ग्रंथांमध्ये आहेत, धर्मग्रंथांमध्ये आहेत, ते आता आहेत का? अशा कितीतरी गोष्टी जगभरातल्या धर्माच्या अनुयायांनी स्वतःमध्ये बदलवून घेतल्या. अडचण कुठं येते की इस्लामच्या बाबतीतली. आतिश तासीर, तौलीन सिंग या पत्रकारांचा जो मुलगा आहे, सलमान तासीर, त्याचे वडील पाकिस्तानचे माजी मंत्री होते, त्यानंतर त्यांचं मला वाटतं हत्या झाली. त्यांना असं लिहिलेलं आहे त्याच्या पुस्तकामध्ये, आत्मचरित्रात्मक पुस्तकामध्ये एक ओळ अशी आहे की इस्लामचा जिहाद हा आता आधुनिक काळाशी आहे. हा लक्षात घ्या मुद्दा. ह्याच्यामधला हिंदू, आता आपण नुपूर शर्माच्या निमित्तानं हिंदू मुसलमान असं जे काही करत बसलो ती सोयीस्कर वाट आहे. आणि नुपूर शर्मा यांचं जे निलंबन झालं त्याच्यामधून भाजपचे सगळे कट्टर समर्थक जे तेच अडचणीत सापडलेत, गोंधळात सापडले. तर काय असं कसं काय, ते एक वेळ आपण थोडंसं बाजूला ठेवतो, त्याच्यानंतर चर्चा करू. पण इस्लामचा जिहाद हा आधुनिकतेशी आहे हे वाक्य आतिश तासीर यांच्या चरित्रातलं मोठं गंभीर आहे. नवीन काळाशी सुसंगत पद्धतीनं जर तुम्हाला वागायचं नसेल तर तुम्ही मागे पडाल. एकूण वॉर इकॉनॉमी हा जो मुद्दा फार मोठा होता 1990 पर्यंत, म्हणजे 1945 पासून दुसऱ्या महायुद्धापासून ते 1990 पर्यंत या शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये वॉर इकॉनॉमी ही फ्रंटला होती आणि त्या तुलनेनं मार्केट इकॉनॉमी मागे पडत होती. पण 1990च्या जागतिकीकरणानंतर, दुसऱ्या महायुद्धानंतर WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापनाच यासाठी झाली होती की आता युद्ध परवडणारं नाहीये, शांततेच्या मार्गाने काय करता येईल त्याच्यातला एक भाग होता व्यापार. आणि जर हा व्यापार एखाद्या देशांमध्ये, दोन देशांमध्ये वाढवायचा असेल तर त्यांचे संबंध युद्धजन्य असून परवडणार नाहीत. प्रत्यक्ष भौतिकदृष्ट्या हात कापणे, पाय कापणे, डोळे कापणे, गळा कापणे अशा पद्धतीच्या शिक्षा आणि अशा पद्धतीचे युद्ध ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष मनुष्यहानी होते हे आता परवडणार नाहीत. म्हणून आपण व्यापाराकडे वळलं पाहिजे. ही सगळी चर्चा 45 वर्ष चालली आणि नंतर कुठं 1990ला गॅट करारावरती बहुतांश देशांनी सह्या केल्या. आता लक्षात घ्या, इस्लामी कट्टरपंथी असलेल्या देशांना सुद्धा जुन्या पद्धतीनं न वागता 1990 नंतरच्या जागतिकीकरणा पर्वामध्ये मार्केट इकॉनॉमीचा बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था ज्याला म्हणतो त्याचा एक भाग झाल्याच्या नंतर सगळ्या जुन्या गोष्टी बाजूला ठेवणे, त्यांना मर्यादा घालणे भाग पडलेलं आहे. आणि ज्यांना हे भाग पडलेलं नाही, कुठल्याही पद्धतीनं तुम्ही, हे तर कट्टरपंथी असल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मी बोलतो आहे. मी तुम्हाला श्रीलंकेचं दुसरं उदाहरण देतो, त्याच्यामध्ये कट्टरपंथी असा विषय नव्हता, पण त्यांनी आधुनिक बियाणं आणि हे सगळ्याला मागे जाऊन कुठंतरी सेंद्रिय शेती आणि बाकीचे सगळे भलावण करत बसले. परिणामी त्यांच्याकडे अन्नधान्याचा कसा तुटवडा झाला आणि प्राण कसे कंठाशी आले उदाहरण समोर आहे. त्यामुळे नुपूर शर्मा यांच्या या विधानाचा संदर्भ फक्त मुस्लिमांशी नाही, हिंदू मुस्लिम असा नाही. त्यांना भाजपने निलंबित केल्याच्या नंतर ज्या पद्धतीचा संताप उसळलेला आहे तो एक वेगळा भाग आहे.
तो तर खरं त्यांचं काय चुकलेलं आहे, मी आजही प्रश्न विचारतोय की खरं त्यांचं नेमकं काय चुकलेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे की कोणी जेव्हा अशा पद्धतीची धर्मचिकित्सा करायला जात आहे तेव्हा त्याच्यावरची उमटणारी प्रतिक्रिया अशी कसं काय. तुम्ही सिंहावलोकन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि आपल्यातल्या ज्या काही कमतरता असतील, चुका असतील, धर्म म्हणून असतील, व्यक्ती म्हणून असतील, प्रदेश म्हणून असतील, त्याच्यातून बाहेर यायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आता जो शेवटचा मुद्दा आहे की या निमित्ताने भाजपच्या समर्थकांमध्येच एक फूट पडलेली आहे. एक जण समर्थन लंगडा असं करतात की नाही पक्ष आहे आणि सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं आणि तात्पुरतं का होईना पण आपल्याला हे सहन करावं लागेल. त्यांच्यावरचा मुद्दा फक्त नुपूर शर्मापुरता नाहीये. कृषी कायद्याच्या निमित्तानं जेव्हा कोणीतरी झुंडशाही करत रस्त्यावर उभं राहिले की तुम्ही ठाम असलेले लगेच शेपूट घातले आणि ते कायदे माग घेतले, अशी टीका केली तर सगळे भडकतात. आताही तेच झालं. कोणीतरी झुंडशाही करून नुपूर शर्मांच्या विरुद्ध उभं राहिले आणि तुम्ही लगेच शेपूट घातली आणि त्यांना निलंबन केलं. हे जमणार नाही अशा पद्धतीचं. एक तुम्ही ठामठोक अशी विज्ञानवादी आधुनिक अशी भूमिका घेतली पाहिजे. धर्मचिकित्सेच्या बाबतीमध्ये आता युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरिक कायदा जाण्याचा असेल तर या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतील. मग त्याच्यामध्ये तुम्हाला असं म्हणता येणार नाही की नाही आम्ही हा पाळणारच नाही. बाकीच्या ज्या देशामध्ये समान नागरिक कायदा आहे त्या ठिकाणी मुस्लिम राहतच आहेत ना. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नावरती हिंदू मुस्लिम किंवा एका नुपूर शर्मापुरतं मर्यादित न ठेवता व्यापक असा विचार करावा लागेल. सगळ्यांनाच आधुनिक व्हावं लागेल. आधुनिक विज्ञान युगात आपण जगतो आहोत, आपण मध्ययुगीन कालखंडात जगत नाही. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे हा नुपूर शर्मापुरता नाही की नुपूर शर्मांचं काय चुकलं. हा प्रश्न सगळ्यांसाठी आहे की जे जुन्या मानसिकतेला चिटकून बसलेले आहेत आणि जे जुन्या त्याज्य गोष्टींची चिकित्सा करायला नकार देत आहेत. या निमित्ताने अशा सगळ्या जुन्या मानसिकतेचा आम्ही निषेध करतो आणि याच्यातून बाहेर येण्याची तातडीनं गरज आहे. हा मुद्दा प्रकर्षाने विचार करायला समोर ठेवतो. इथेच थांबूयात. धन्यवाद.